नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला एका डोंबिवलीच्या ताईने खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. अक्कलकोटच्या ज्या पादुका आहे, जिथे जेव्हा रिनोव्हेशन चालू होतं तर तिथल्या वटवृक्षाच्या झाडापासून ज्या पादुका तयार होणार होत्या त्या ताईंच्या घरी आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत कोणकोणते चमत्कार झाले हे सगळं काही ताईंनी आपल्या सोबत शेअर केलेलं आहे आणि त्यांनी फोटोही पाठवलेले आहेत. तर मी व्हिडिओमध्ये फोटो पण टाकेल, ते पण बघून घ्या. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन स्वामी भक्त आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं की तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळते आणि सबस्क्राईब नाही केलं तर फक्त व्हिडिओ हा एकदा किंवा दोनदा दिसेल, नंतर शोधत बसावा लागतो. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग ताईच्या अनुभवाला सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यांना पण माहीत असेल की जेव्हा अक्कलकोटचं रिनोव्हेशन होणार होतं, तिथं वटवृक्षाचं पण ते जे रिनोव्हेशन होणार होतं तर तेव्हा यूट्यूबवर एक व्हिडिओ आला होता. तर ताईंनी सांगितलं की तो व्हिडिओ मी बघितला म्हणे की जर का तुम्हाला अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या फांदीपासून तयार झालेल्या पादुका जर हव्या असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. तर मग मी काय केलं, ते नंबर वगैरे बघून तिथे कॉन्टॅक्ट केला, म्हणजे तिथे एका ताईला कॉन्टॅक्ट केला. तर ताईंनी मला तेव्हा सांगितलं का म्हणे आता पादुका संपल्या आहेत, आता नाही भेटणार तुम्हाला. मग मला तेव्हा इतकं वाईट वाटलं की म्हटलं काय आपलं बॅड लकच आहे. म्हटलं मला किती इच्छा आहे म्हटलं त्या पादुकाची तिथल्या येणं, म्हणजे स्वामी महाराजच घरी येणं, असं कुठंतरी मनात वाटलं. पण आता ते नशिबाचा भाग माझ्या नशिबातच नसेल असं मला कुठेतरी वाटलं आणि खूप म्हणजे इतकं म्हणजे म्हणतात ना की थोडंसं मी एकदम नाराजच होऊन गेले. मग असंच बसले, असं 3-4 महिने गेले. 3-4 महिन्यानंतर काय मनात आलं माहीत नाही आहे, परत मी त्या ताईंना फोन लावला. मग तेव्हा त्या ताईंनी सांगितलं की मिळू पण शकतात आणि नाही पण, कारण की इतक्या भक्तांनी नंबर लावलेला आहे तर तुम्हाला भेटेल की नाही भेटेल सांगता येत नाही म्हणे, स्वामींची इच्छा म्हणे. मग तेव्हा परत असंच वाटलं, म्हटलं काय आपलं असं नेहमीच का होतंय काय माहीत. म्हटलं आता पहिल्या वेळेस तर मला त्यांनी डायरेक्टली सांगितलं की तुम्हाला भेटणारच नाही, संपले आहेत. आता दुसरा चान्स पण भेटला तर मग तेव्हा तर ते डायरेक्टली असं म्हणताय. पण कुठंतरी मनात वाटलं की आधी तर नाहीच बोलले ना, पण आता तर पॉसिबिलिटी आहे की भेटू पण शकतात आणि नाही पण. शेवटी स्वामी महाराजांची इच्छा, पण आता स्वामी इच्छेपुढे कुणाचं काय चालणार. तर असंच त्या ताईंना तिथे ज्या ताईंना मी कॉल केला होता तर तिथले अक्कलकोटचे जे गुरुजी आहेत तर ते पहिले तर नाहीच बोलत होते, पण नंतर काय झालं त्यांचं माहीतच नाही. पण त्यांनी त्या ताईला पादुका दिल्या. मग त्या ताई तिथे पादुकांची पूजा वगैरे होऊन त्या पादुका ताईंच्या घरी आल्या. मग ताईंच्या घरी पादुका आल्याच्या नंतर म्हणजे मला हे माहीत नव्हतं की ताईंच्या घरी पादुका गेलेल्या आहेत म्हणून, कारण ताईंनी मला हो किंवा नाही सांगितलं होतं ना, मग त्याच्यामुळे मला हे कन्फर्म नव्हतं. पण मग ताईंच्या घरी पादुका गेल्याच्या नंतर ताईंनी मला कॉल केला आणि बोलले की तुम्ही कुठे आहेत म्हणून. तर मी म्हटलं की मी घरीच आहे. तर म्हणे मला तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, करून टाका म्हटलं व्हिडिओ कॉल तुम्ही. पण जेव्हा ताईंनी मला व्हिडिओ कॉल केला तर त्यांच्या घरामध्ये पादुका आलेल्या होत्या आणि ह्या पादुका ज्या आहेत ना त्या गुरुवारच्या दिवशीच आल्या. तर बापरे, मला बघून इतका आनंद झाला. म्हटलं खरंच स्वामी इच्छेपुढे कुणाचं काही चालत नाही. बघा ना, माझी किती इच्छा होती की त्या पादुका माझ्या घरी यायला पाहिजे होत्या, पण ते येण्यासाठी किती दिवस लागले. तर म्हणजे स्वामींनी दिलं मला, मी मनातून इच्छा व्यक्त केली म्हणून मला स्वामींनी दिलं. तर मग असं करता 4 महिने झाले आणि 4 महिने झाल्याच्या नंतर परत यूट्यूबवर एक व्हिडिओ आला. त्या पादुकाबद्दल निगेटिव्ह व्हिडिओ आला होता की म्हणजे हे काय इतकं वटवृक्ष एवढं मोठं नव्हतं की ज्याच्या पादुका तयार वगैरे केल्यात, सगळ्यांना पाठवल्या, असं तसं बरंचसं काही म्हणजे मनाला असं हे होणार की नकारात्मक गोष्टीचा म्हणतात ना फैलाव करण्यासारखं होतं तो व्हिडिओ. त्याच्यामुळे मग आम्ही जेवढ्या जणांनी पण मागवल्या असतील त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली. पण माझ्या मनात ही गोष्ट आलीच नाही. म्हटलं ठीक आहे, मलाही थोडंसं म्हणतात ना थोडंसं 50-50 असं होतं की काय खरंच असेल का हे की खोटं असेल का, कसं म्हणजे नाही सांगू शकत ना आपण. तर तसंच काही माझ्या बाबतीमध्ये झालं. पण मग मी म्हटलं नाही, अक्कलकोटवरून आलेल्या पादुका आहेत, मी कसं काय अविश्वास दाखवू शकते. चला ठीक आहे. तर मग मी काय केलं, मी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसले आणि स्वामी महाराजांना बोलले की म्हणतात ना जसं की
काही पण होऊ द्या, काही पण कोणी काही पण बोलू द्या, मला काही फरक पडत नाही. मी माझी श्रद्धा सोडणार नाही. जसं दगडाला देव पण येतं ना भक्ती केल्याने, तसं मी या पादुकामध्ये संजीवनी आणेल, हा माझा विश्वास आहे, असं मी स्वामी महाराजांना बोलले. आणि बघता बघता 4 महिन्यामध्ये मी इतकी सेवा केली त्या पादुकांची. बघता बघता 4 महिन्यामध्येच त्या पादुकावर ओम उमटला स्पष्ट. आणि मी फोटोही पाठवलेला आहे ताईंना. तर तो म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं बघून, म्हटलं बापरे. आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की म्हटलं बघा कसं महाराजांवर जे पण म्हणतात ना की महाराज आपल्या मनाला जे वाटतं ना ते आपण कुठं आपली भक्ती कुठेतरी असं डळमळायला लागली ना तर लगेच स्वामी महाराज आपल्याला प्रचिती दाखवून देतात. तसंच माझ्यासोबत झालं, कारण की त्या पादुकाला ना पाणी लावायचं नव्हतं आणि हे मला माहीत नव्हतं. आणि मी त्या पाण्याने पुसून काढल्या तर तिच्यावर डायरेक्टली ओम उमटलं. मग मला ज्या ताईंनी ह्या पादुका दिल्या होत्या, मी ताईंना फोटो पाठवला. तर ताई म्हणे की म्हणजे आधी जेव्हा आणलं होतं म्हणे यावर काहीच नव्हतं म्हणे, पण तुझ्या भक्तीने म्हणे त्या पादुकामध्ये देव पण आणलं म्हणे. असं काही झालं माझ्यासोबत आणि मला इतके आनंद अश्रू आले की म्हटलं खरंच मला. आणि दुसरं म्हणजे असा अनुभव आला आणखी एक की जसं हे म्हणतात ना की कालभैरव जयंती होती ना, तेव्हा स्वामी महाराजांच्या डाव्या खांद्यावर ना छोटासा ओम उमटलेला आहे. तर हा एक अनुभव माझ्यासाठी खूप होता की नकळतच बघितलं ते. तर दिसला अगदी म्हणजे झूम करून बघितलं तर एवढं दिसत नाही, पण छोटासा ओम आहे. तोही फोटो मी ताईंना पाठवलेला आहे. आणि तसंच मी स्वामी सेवा जितकं होईल तितकं करते. केंद्राबाहेर जे पण गोरगरीब असेल तर मी त्यांना अन्नदान वगैरे करते. होईल तितकी मी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जर का कुणाला या पादुकांचं दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर मी डोंबिवलीमध्ये राहते. तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल पादुकांचं तर तुम्ही येऊ शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी ताईंना माझा नंबर देऊन टाकेल, ताई तुम्हाला देऊन टाकतील जसं. तर असं काही माझ्या जीवनामध्ये होत राहिलं. आणि असे बरेचसे अनुभव आलेले, कारण की म्हणजे काही गोष्टी कशा असतात की मनातून केलं तर स्वामीही म्हणतात ना की जसं मी म्हटलं की दगडालाही देव पण येतं, ते तर स्वामी महाराजांच्या अक्कलकोटहून आलेल्या पादुका होत्या. तर असा काही छोटासा अनुभव होता. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं ताईंचा अनुभव किती छान आहे. आणि फोटो तर तुम्ही बघितले ना, हे फोटो खूप क्लिअर आहे. पादुकाच्या फोटोवर डायरेक्टली ओम क्लिअर दिसतोय. तर मी व्हिडिओमध्ये फोटो टाकते आहे, फोटो बघून घ्या. आणि जर का ताई डोंबिवलीच्या आहेत, जर का तुम्हाला त्या पादुकाचं दर्शन घ्यायचं असेल, जे पण डोंबिवलीला वगैरे राहत असतील कोणी स्वामी भक्त त्यांना जर दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर ताई बोलले की तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला जर असं काही असेल तर मला ताईचा नंबर वगैरे व्हॉट्सअप वगैरे केलं तर मी तुम्हाला ताईचा नंबर वगैरे देऊन टाकेल. तुम्ही ताईंसोबत बोलून त्या पादुकाचं दर्शन वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर का तुमच्याकडे पण काही अनुभव वगैरे असतील तर मला व्हॉट्सअप करा. कॉल करू नका शक्यतो प्लीज. जर मी कॉल नाही रिसीव केला तर प्लीज मला व्हॉट्सअप करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.